तारीख 25 एप्रिल, साधारण रात्री 10ची वेळ. दक्षिण मुंबईतील पायधुनी परिसरात राहणारं डोकाडिया कुटुंब नेहमीप्रमाणे एकत्र जेवायला बसतं. अब्दुल्ला डोकाडिया, त्यांची पत्नी आणि 2 निष्पाप मुली. आनंदाने जेवण होतं, कलिंगड खाल्लं जातं. पण कुणालाही कल्पना नव्हती की हा त्यांच्या आयुष्यातला शेवटचा घास ठरेल. काही तासातच होत्याचं नव्हतं होतं. उलट्या, चक्कर आणि प्रचंड वेदना. संपूर्ण कुटुंब मृत्यूच्या दारात उभं होतं. 26 एप्रिलला रुग्णालयात उपचार सुरू असतानाच एकामागून एक 4ही जणांचा अंत झाला. संपूर्ण मुंबई या बातमीने हादरून गेली. सुरुवातीला वाटलं की हे फक्त कलिंगड खाल्ल्यानं झालेलं फूड पॉयझनिंग आहे. पण डॉक्टरांच्या एका संशयाने तपासाची चक्र फिरली. फक्त अन्नातून विषबाधा होऊन इतक्या वेगाने 4 लोकांचा जीव जाणं शक्य आहे का? या एका प्रश्नाने पोलीस आणि FDA, अन्न व औषध प्रशासन कामाला लागलं. डोकाडियांच्या घरातून बिर्याणी, शिजवलेलं चिकन, पाणी, खजूर आणि कलिंगड असे एकूण 11 नमुने जप्त करण्यात आले. पण खरी खळबळ उडाली ती शवविच्छेदन अहवालाच्या प्राथमिक माहितीनंतर. शवविच्छेदन अहवालात जे समोर आले ते अत्यंत धक्कादायक आहे. सूत्रांच्या माहितीनुसार मृतांच्या शरीरात चक्क पेन किलर सदृश म्हणजेच वेदनाशामक औषधी घटक आढळल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आता प्रश्न हा निर्माण होतोय की हे औषध त्यांच्या शरीरात गेलं कसं? अन्नात कुणी काही मिसळलं होतं की हा एखादा थंड डोक्यानं केलेला घातपात आहे? पायधुनी पोलिसांनी आता मृतांचे मोबाईल फोन जप्त केलेले आहेत. अब्दुल्ला डोकाडियांचे व्यावसायिक संबंध, त्यांचे बँक व्यवहार आणि कुणाशी असलेला वाद या सगळ्यांची आता कसून चौकशी केली जाते. केवळ कलिंगड खाऊन मृत्यू झाला की यामागे काहीतरी भयानक गुपित दडलंय. फॉरेन्सिक रिपोर्ट आणि व्हिसेरा अहवाल आल्यानंतरच या मृत्यूचं गूढ उलगडणार आहे. पण या घटनेने एका सुरक्षित समजल्या जाणाऱ्या परिसरात भीतीचं वातावरण पसरवलं आहे हे मात्र नक्की. अधिकच्या अपडेटसाठी पाहत रहा HPN मराठी न्यूज.